भारतात नोकऱ्यांची कमी नाही। नॅशनल करियर सर्व्हिस पोर्टलवर 19 लाख नोकरीच्या संधी। केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांची लोकसभेत माहिती। टॅक्स भरणाऱ्यांनी कमाई कमी दाखवल्यास आता होणार कठोर कारवाई। आयकर विभागाची करडी नजर असणार। टॅक्स पेयर्सना आता महत्त्वाच्या सूचना। ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य अभियान राबवणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अभियान असल्याची माहिती। शरद पवार आरक्षणाच्या आगीत तेल ओतण्याचं काम करतायत। प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल। अजित पवारांकडून शिंदे गटाला मोठा धक्का। कन्नडचे माजी आमदार नितीन पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश। अजित पवारांकडून पाटलांना विधानसभेचं तिकीट मिळण्याची ही शक्यता। माझं आडनाव चर्चा ठेवायला हवं। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळणार असल्याच्या चर्चेवर पंकजा मुंडेंचं मिश्किल विधान। राज्यपाल पदावरून महायुतीमध्ये खदखद। तर अमित शहांनी आनंदराव अडसुळांना शब्द देऊन सुद्धा राज्यपाल पद न दिल्यानं मुलगा अभिजित अडसुळांनी व्यक्त केली नाराजी। महायुतीतील जागा वाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर केला उमेदवार। दिंडोरीमधून नरहरी झिरवळ यांची उमेदवारी घोषणा। पश्चिम रेल्वेची चर्चगेटच्या दिशेने जाणारा लोकल आता 15 ते 20 मिनिटे उशिरानं। तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत। कोकण गणपती विशेष रेल्वे गाड्यांचा आता अवघ्या 5 मिनिटात बुकिंग फुल। आणखी विशेष 50 गाड्या सोडण्यात येण्याची ही शक्यता। व्हॉट्सअप आणि केंद्र सरकारमधील वाद पुन्हा चर्चेत। कठोर कायद्यामुळे व्हॉट्सअप भारतातून बंद होण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण।